महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत या योजनांद्वारे 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दहिवडीच्या पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून दिले जात आहेत। त्याबाबतचे शिबिर डॉक्टर सुमित पाटील व डॉक्टर राजश्री ढवाण व टीमच्या तर्फे पाणी फाउंडेशनमध्ये राज्यात प्रथम क्रमांक आलेल्या टाकेवाडीत आयोजित करण्यात आले होते। त्या शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह यांसह गुडघेदुखी व आजारांवर मोफत उपचार करण्यात आले। यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारतच्या माध्यमातून 1356 आजारांवर अगदी मोफत उपचार पाटील हॉस्पिटलमध्ये दिले जातात, याची सविस्तर माहिती टीमच्या माध्यमातून देण्यात आली। यावेळी सरपंच निलेश दडस, सदस्य महावीर शिंदे, दादासाहेब दडस, वैभव खाडे उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सुमित पाटील म्हणाले की टाकेवाडीत महात्मा फुले जनआरोग्यातर्फे आपण मोफत आरोग्य शिबिर राबवले आहे। यामध्ये मोफत मधुमेह, उच्च रक्तदाब विषयी रुग्णांना माहिती देण्यात आली। या शिबिरासाठी सरपंच निलेश दडस यांचा मोठा वाटा असून टाकेवाडीकरांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य करून मदत केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुमित पाटील। आज या ठिकाणी टाकेवाडी गावामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य तर्फे आज पाटील हॉस्पिटलच्या तर्फे आज आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर राबवलेले आहे। या आरोग्य शिबिरामध्ये आपण मोफत बीपी, शुगर या प्रकारच्या सगळ्या चाचण्या देऊन पाटील हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या सगळ्या शस्त्रक्रिया आणि उपचार याबद्दल आपण माहिती लोकांना दिलेली आहे। यासाठी आपण या टाकेवाडी गावामध्ये आज शिबिर आज राबवलेलं आहे। यासाठी निलेश सरांचा, सरपंच सरांचा आज ह्यामध्ये मोठा वाटा आहे। त्याचप्रमाणे टाकेवाडी गावातील लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य देऊन या शिबिराला एक चांगली मदत झालेली आहे आणि ह्यात अशाच रीतीने आज या गावामध्ये एक जनआरोग्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आम्ही आज सांगितलेल्या आहेत। नमस्कार, मी डॉक्टर राजश्री ढवाण। आज आम्ही डॉक्टर पाटील हॉस्पिटल दहिवडी यांच्यातर्फे टाकेवाडी या गावामध्ये माननीय सरपंच साहेब निलेश दडस यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य शिबिर, मोफत तपासणी शिबिर राबवलेलं आहे। त्या ठिकाणी आम्ही बीपी, शुगर वगैरे त्यांचं सर्व चेक केलेलं आहे। तसेच सर्व ग्रामस्थांना आम्ही डॉक्टर पाटील हॉस्पिटल दहिवडी या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्या अंतर्गत ज्या काही मोफत त्यांना सोयी सुविधा मिळणार आहेत तर त्याची सर्व माहिती दिलेली आहे। त्यामध्ये मेडिसिन विभागामध्ये जे फुफ्फुसाचे आजार आहेत, त्यानंतर जे हृदयाचे आजार आहेत, त्यानंतर मेंदू संबंधित जे अर्धांगवायू वगैरे असे सर्व प्रकारचे आजार आहेत, त्यासाठी आपल्या डॉक्टर पाटील हॉस्पिटल मध्ये मोफत उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दिले जातील। हे सर्व ग्रामस्थांना आम्ही पटवून सांगितलेलं आहे। त्यांचा सुद्धा आज भरपूर प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल सर्व टाकेवाडीतील सर्व ग्रामस्थांचे मनापासून धन्यवाद। पाटील हॉस्पिटल दहिवडी यांनी आज आमच्या गावाला भेट देऊन गावातील नागरिकांचं मोफत आरोग्य शिबिर, तपासणी व बीपी, शुगर हे सगळं मोफत करून दिलं। त्याबद्दल डॉक्टर पाटील हॉस्पिटल दहिवडी टीमचे व आम्ही डॉक्टर यांचे गावच्या वतीने आभार, धन्यवाद। तसेच गावातील जे पेशंट मी कायम डॉक्टर पाटील यांच्याकडे पाठवत असतो त्यांना ते पूर्णपणे मदतच करत असतात। आमच्या शब्दाला कधीच ते म्हणजे हे करत नाहीत। एखादा गरजू पेशंट असला तर त्यांना पण कुठल्या तरी योजनेत बसवून किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्याच्या सुद्धा ते बसवून बऱ्यापैकी म्हणजे आजपर्यंत त्यांनी आमच्या पेशंटला मदत केलेली आहे। तसेच आज गावात येऊन त्यांनी ह्या सगळ्या योजनेची माहिती दिली गावातल्या लोकांना, ग्रामस्थांना। तसेच त्यांचे डॉक्टर पाटील टीमचे मेन सुमित पाटील डॉक्टर यांचे पण गावच्या वतीने मी आभार मानतो।
आज टाकेवाडी ग्रामपंचायत टाकेवाडी या ठिकाणी पाटील डॉक्टर दहिवडी यांच्या हॉस्पिटलतर्फे आमच्या टाकेवाडी ग्रामपंचायतमध्ये आज एक शिबिर घेण्यात आला. ते महात्मा गांधी जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून जे कोण गरजू असतील त्यांना 5 लाखापर्यंत खर्च शासनातर्फे केला जातोय. ही योजना एक लाभदायक आहे आणि गोरगरीब जनतेत, मोलमजुरी जनतेला हे फायदेशीर आहे. पाटील डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जे सुविधा देतील ते जनसामान्यांनी घ्यावी आणि आपले तपासणी करून घ्यावेत. कारण महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कोणते रोगराई असतील ते नष्ट करण्यासाठी पाटील डॉक्टर हॉस्पिटलची संपर्क साधा. आमच्या गावामध्ये हा शिबिर घेतल्याबद्दल पाटील हॉस्पिटल डॉक्टरच्या संपूर्ण टीमचे, आलेल्या टीमचे, आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आभार मानतो. टाकेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने पाटील डॉक्टर यांचे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या शिबिराचं एकच सांगण्याचा उद्देश एक आहे की गोरगरिबांसाठी अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या शस्त्रक्रिया मोफत होत्यात. अक्षरशः तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर गेल्या 5 वर्षात पाटील सरांनीच मला सातारा या ठिकाणी मला पाठवलेलं होतं. तर मला या ठिकाणी पहिला अटॅकचा झटका आलेला होता. पाटील सरांनी चेक केल्यानंतर सातारा या ठिकाणी प्रतिभा या ठिकाणी मला त्यांनी शिफ्ट केलं. तर त्या ठिकाणी पाटील सरांनी त्यांनी सांगितलं फक्त तुम्हाला 1.5 तासाच्या आत तुम्ही सातारमध्ये गेलात तर तुमचं ठीक आहे, नाहीतर तुमचं म्हणजे काही बरं वाईट होऊ शकतं. खरं तर आज मी या ठिकाणी मोठ्या अभिमानाने सांगतो की पाटील सरांमुळं, त्यांच्या टेस्ट केल्यामुळं, त्यांनी लक्षलगे ह्या ठिकाणी काही उपचार केले आणि मला सातारा या ठिकाणी त्यांनी पाठवलं. तर खरं तर पाटील डॉक्टरांचं एवढं उपकार आहे की मी आज त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी हयात आहे असं मी या ठिकाणी सिद्ध करतो. दुसरा अटॅक मला मागच्या 5 महिन्यापूर्वी आला. त्यावेळेस मी पाटील सर, छोटे पाटील सर होते. पहिल्या अटॅकच्या वेळेस मोठे पाटील सर होते आणि आता छोटे पाटील सर आहेत. त्यांनी सुद्धा मला टेस्ट केल्यानंतर सांगितलं तुमच्या 3 ब्लॉकेज आहेत आणि ते ब्लॉकेज लक्षलगी तुम्हाला बघितलं पाहिजेत. तर त्यांनी पाटील सरांनी मला परत चिठ्ठी दिली, तुम्ही वडूला जावा नाही तर कराडला जावा, ज्या जन आरोग्य जे मोफत मध्ये जे शस्त्रक्रिया होत्यात त्याची चिठ्ठी दिली. तर त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं हे रिक्स आहे आणि ऑपरेशन झालं तर चिरफाड होईल, ओपन सर्जरी होईल. तर आमची मुलं म्हणली ओपन सर्जरी करायची नाही, आम्हाला प्लास्टिक करायची. मग प्लास्टिक आहे 15 दिवसात काय झाले नाही. परत मग पाटील सरांनी मला सातारची चिठ्ठी दिली आणि त्या ठिकाणी माझं ऑपरेशन सक्सेस झालं आणि मला 2 स्प्रिंग आता टाकलेले आहेत. खरं तर मी पाटील सरांचं आभारी आहे की पहिल्या अटॅकच्या वेळेस बी त्यांनी सल्ला दिला आणि दुसऱ्या अटॅकच्या वेळेस बी त्यांनी सल्ला दिला. तर लक्षलगी उपचार करून मला सातारा या ठिकाणी पाठवल्यामुळे मी आज या ठिकाणी हयात आहे, तुमच्या समोर उभा आहे, तुमच्या समोर बोलतोय. खरं तर सर्व गोरगरीब जनतेने पाटील सरांच्या हॉस्पिटलमध्ये जावा आणि मोफत शस्त्रक्रिया करून द्या, एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाकेवाडी येथे दहिवडीचे डॉक्टर पाटील हॉस्पिटल यांनी इथे येऊन गावामध्ये एक चांगला स्तुत्य उपक्रम राबवला. त्यामध्ये शुगर चेकिंग, बीपी चेकिंग आणि तसेच आयुष्यमान भारत कार्ड, महात्मा फुले योजना, ह्या ज्या काही त्याच्या मार्फत ज्या सुविधा असतात त्या त्यांच्याकडे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. त्या संदर्भातली सर्व माहिती, शिवाय इथे येऊन अशा प्रकारचे कार्ड काढण्यासाठी प्रवृत्त केले आणि सहकार्य केले. त्याबद्दल टाकेवाडी व टाकेवाडीच्या ग्रामस्थांच्या तर्फे आम्ही आभारी आहोत. नमस्कार. आज आमच्या गावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य शिबिर जो पाटील हॉस्पिटल दहिवडी यांनी घेतलेला आहे. तर तो बऱ्याच असं 200 लोकांना आज तपासणी झालेली आहे. 200 लोकांना याचा मोफत फायदा होतोय आणि हे सगळं पाटील हॉस्पिटल करतंय महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून. तर त्याबद्दल
पाटील हॉस्पिटलचं आभार आहे. ते तपासलं आणि गुडघ्याचं जे काय हे होतं का नाही त्याला ते हे करायचं काय एक्सरा काढायचा तर हे असे काढून घ्या म्हणते ते मोफत झालं. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.